काय पटत आहे तुला आणि काय बसली सण आओ हे असं लावतात का? मग कसं लावते ते मला माहितच नाही. कांदा तरी आणून दे किती काढचं किती ऊन आहे, एवढ्या उन्हात कसं मी कुठं काय सावलीत आहे का मला काय छत्री बित्री पण मला येत नाही तर तुम्ही शिकवा ना, मग मी करेन की. सांगतोय ना कांदा आण तिथून 2-4 मला कांदा दे. तुम्ही आणा की तुमच्या हाताने, तुमचे हात कुठे गेले? असं काय करता? हात कुठे गेले येड जाईल काही यासाठी असल्या शहरातल्या बायका करावं नाहीत भाऊ. काय बोलता? प्रेम केलं, प्रेम करताना नाही आठवलं का? मग आता आठवतंय? आलंय ना तुम्ही तर काय म्हंटला की तुला काही काम करून देणार नाही, हे नाही करून देणार, ते नाही ना. आता स्वतः म्हणता बाई आण हे कर ते कर, मग शोभत का? अमोल काय 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 काम सांगितली तरी मी तुला? काय गोट हे लसणामधलं खुरपायला सांगितलं तर खुरपलं का? गोट लावित होतो मी. अरे तू गोठला तर हिला कशाला बसवलं इथं? होय ग, कशाला बसलीस इथं? ते मी बघत होते म्हणजे तिला काम मला दाखवत होतो लावायला. म्हणजे कामाच्या नावाने तिला रानात आणायचं आणि घराचं काम मला करायला लावायचं. ही महाराणी आणि मी नोकरानी घरातली आहे का नाही? अरे पण नाही येत तिला काम करीन हळूहळू ना. अरे मग काय तुझ्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरले का काय? हा सांगत होते तेव्हा मी सांगितल्या पोरी संग लग्न कर, नाही लय लव मॅरेज करायला निघालास आणि एक अवदसा आणून ठेवली. निसा देखना दिवाण कुठं ठेवा. अरे करीन आहे नको तापूल का तुमचं बारमाही असंच आहे. मी काय करायला गेलं ना तुम्हाला पटतच नाही कोणती गोष्ट. काही झालं की तेव्हा तिलाच नुसतं काय होतात तुम्ही. तिलाच वा रे वा रे वा रे वा. म्हणजे चांगलं आहे तुझं, म्हणजे आई वाईट आहे बायको चांगली. अरे पण शिकन म्हणते ना ती केव्हा शिकन? किती दिवसांनी शिकन? हा आता शिकत होतो कांदा लावायला. ही असं ती मांडी घालून बसली ना, तू काम करतो. अरे लाज वाटली पाहिजे तुला जरा. अहो सासूबाई प्रत्येक गोष्ट बघितल्याशिवाय येत नाही. तू तर गपच बस. तुला तर कसलीच अक्कल नाहीये, बोलायला तेवढे टमाटामा येते. ग बस लय तुझं ऐकून घेतो मग आलंय ना करतोय ना काम करीन तेव्हा करीन. काय हाय तुला तरी 10 लेकर तेव्हा इकुलता एक नको लय कावत जाऊ. म्हाताऱ्याने तिकडून करायची तो इकडून काव काव करायची. मोकर डोक्याला नुसतं व्हायचं. मी तुला नीट सांगून ठेवते बरं का, हिला काम करायला लाव. मी काही घरातलं करून बाहेरचं करून मला काय जीव बीव आहे का नाही? त्या बापाने पार बघ ना, त्या बापाचं कंबरडं मोडले, पार वाकलाय बाप. सांगा त्याला आईला नोकरीला आहे का म्हणजे? तुझं काम नाही आता करतेच का नाही? मला काय म्हणले मी रानातले जाते तुम्ही घरात लावरा. मग आता मी घरात लावरा, हिने रानातलं नको करायला तर मांडे घालून बसले. मातेवाला घरात स्वयंपाक धुणं भांडी संपला विषय. मग केले ना मी. काय केलं जरा आपण बी यावात पुढे मग करूनच आले नाही इथं. आता इथं यो पराक्रम बघाय भेटलाय सुनबाईचा. गोटला येत होतो मी. ती बसली होती आताच बसली होती ती. तू घेऊन जायचं तू शिकवायचं तिला. शेजारी घेऊन बसायचं, असं खुरपायचं, असं कांदा लावायचं, असं काय असेल ते करून घ्यायचं. म्हणजे मी शिकवायचं, मग तिने म्हणायचं तोंड टाकल्यावर काय होईल? हा काय शिकायची नाही, जरा गोड बोलावा, जरा गोडीत घ्यावा. नाही ना, माझ्या तोंडात कुठं गोडवा आहे? हा कडूच बोलते मी. तुम्हाला तर माझा एक शब्द चांगला वाटत नाही. काय तर मी लय कायदेशीर आहे, लय कायदेशीर असंच म्हणता ना तुम्ही. चांगलं शिकवलेलं आवडत नाही. काय चल खाल्लं नसलं चल. हे काय मी चांगलं बोलत होते, केला पोराचा लाड. काय केलं पोराने? वाटले ना मिरा डोक्यावर, आणली पोरी करून. मी नाही आणली, तिने आणली. त्यांनीच सांगते ना, मग तुमच्या लाडामुळेच केलंय त्यांनी. आणली ना, एकुलती एक पोरगी, जराशी सोयी नाही घ्यावा. घेते अजून सोयनी घेते. पोरगी करून आणली, आता घरात काम धंदा करत नाही, सोयीनच घेते. मीच सोयनी घेते हो. ती ना आता तू खुरप. मी तर खुरपणारच आहे. मलाच गाडा ना त्या रानामध्ये. मी हाय करायला मोकळी. पूजायला नाही आणली हा. तुला इथं. नाही तर लय लाड केलाय माझा, लय पूजा केली माझी. सांगायला लागले मला. जा खुरपा बिरपा तर कुठं ठेवलंय? बघ तूच खुरापले, मला विचारते का आणून देऊ? काय बायांच्या जातीला आहे ना, असं बायांनी तरी एकमेकाला समजून घ्यावं ना. पण ते असंच सासूने सुनचं, सुनाने सासूचं, नुसतं काय थोडंसं बसावं, बोलावं, समजून सांगावं, नीट नाटकं करून घ्यावा. लोक नाव ठेवते का काय, घेणं नाही देणं नाही. काय करते रे? काय नाही, मैत्रिणीसोबत बोलते. बरं मी चाललोय बाहेर जरा. कुठं चाललो? चाललोय गावात. गावात काय काम आहे का? बरं बरं. आणि कधी येतात? टाइम लागेल थोडा. बरं लवकर या. आणि तेवढं मी साड्या नाही पिको फॉलला दिलेल्या आहेत नाही का, तेवढ्या घेऊन यायच्या. काय आणता? तू काय आणि मला ना कॅडबरी खायची, मला कॅडबरी पण आणायचं. चालतंय. चालेल, आणा मग.
तो पण मी फोटो काढते मस्त मस्त. जरा मेन साहेब घासा भांडे घासा. अहो सासूबाई पण मी अजून जेवण पण नाही केलं. जेवण नाही केलं मग मी काय करू? लगेच भांडे घासायचे का? अगं मग स्वयंपाकाचे भांडे घासायला नको? मी कुठं नाही म्हणते, घासते मग कधी? पण आधी खाते काहीतरी आणि मग घासते की भांडे. माझ्या पुढे जास्त चरचर करायचं नाही बरं का, सांगून ठेवते. त्या पोरा पुढे मला काय बोलता येत नाही, सासऱ्या पुढे मला काय बोलता येत नाही. अहो आता तुम्हीच सांगा बरं, थोडे थोडे करून भांडे घासल्यावरती मग कसं ते डायरेक्ट एका खड्डेच घासते ना मग मी. तुला सांगितलं ना, तुझा शहाणपणा मला सांगायचं नाही. या घरातली मी मोठी आहे, मी करते. कळलं ना, माझं ऐकायचं नाही तर नखरे करायचं नाही लय. पण अहो सासूबाई सगळे काम एका खड्डेच होत असतील तर प्रॉब्लेम काय? अगं तुला सांगितलं कळत नाही का? सांगितलं कळत नाही का? हा सांगितलं ना, भांडे घासायचं तर भांडे घासायचं. कळलं का? लागली शहाणपणा सारखं तोंड चालवायला माझ्या पुढं. थोडंच फोडीन तुझा पुचूक पाचक केलं तर. हा असं का वागताय तुम्ही माझ्यासोबत? तुझा ना, तुझा काही दोष नाही का, त्या नालायकाचा दोष आहे. तुला करून आणली ना, काय लव्ह मॅरेज का फेव मॅरेज केलं. अगं माझे काय काय अपेक्षा होत्या, काय काय इच्छा होत्या, सगळ्या धुळीत मिळवल्या त्यांनी. माझंच प्रेम नव्हतं त्यांच्यावर, त्यांचं पण प्रेम होतं माझ्यावर. अगं तू 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 फसवला असशील त्याला. मी कशाला फसू? आणि मी फसवेल ते काही लहान आहेत का? लहान आहे का? अगं लय लय बोळा आहे ग माझं पोरग. पण तू 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 अवदस आहे ना, अवदस आहे, अवदस आहे. हे काम करायचं काय, त्याच्या गिळायचं नाही. हे भांडे उचल. काय काय स्वप्न पाहिली होती मी आणि काय काय घडतंय माझ्यासोबत. आई अय काय झालंय? काय सांगू तुला? काय झालं? नको, तुला सांगितलं तर तू तुझ्या बायकोला मारशील. अरे पण झालंय काय मला सांग की, काय म्हणली का तुला ती? अरे तुला सांगणार नव्हते मी. मग रडू नको ना, काय झालं मला सांग बरं. अरे घरातलं सगळं काम करते, रानातलं काम करते. हा तो पण मला बोलतो, तुझा बाप पण मला बोलतो. त्याचा फायदा घेतला बघ तुझ्या बायकोनी. काय म्हणली तुला? अरे सकाळी तिने माझ्यावर हात उचलला. काय म्हणती? भांडे, तू कामाला गेला का कुठं बाहेर, तेव्हा मला भांडे घासायला लावले, घरातले कपडे धुवायला लावले, सगळ्या जाळ्या जुळ्या सगळं घर साफ करून घेतलं. आणि मी जेवायला मागितलं ना, जेवायला बी नाही दिलं बघ मला. आणि माझे केस धरून मला बाहेर कुठे ती? ढकललंय. ती गेली कुठे ती मला सांग. काय बोलू नको. ती मला कुठे गेली ती सांग. अरे नको रे. तुझ्या हात उचललाय म्हणजे मी काय मेंगा फिंगाय काय तवा ती ही करीन म्हणून. अरे माणसे माझ्यासाठी नको. ए माणसे अरे काय नको बोलू रे बाबा, मला भीती. अरे तू थांब. नको ना, ऐक ना, नाही पोरा, थांब. ऐक नाही पोरा. थांब. तू थांब. अरे ऐक, इज्जत तर. ऐक ना. चल अहो काय झालं, असं का बघताय? काय आईला काय म्हणली तू? मी मग मी कुठे काय बोलले मग त्यांना? म्हातारी काय रडती? अरे सांगितलं ना, काय नको नाही तू लपून नको ठेवू. काय म्हणली म्हातारीला तू? मी काहीच नाही मग? बोलले. काय झालं सासूबाई? अरे माझ्यामुळे नको तिला बोलून. तिला काय तू शांत बस. तू ती रडती का म्हणून मला ती सांग. ती रडती, तू काय म्हणली? तू खरं सांगा माणसे, तुझा लय लाड करतोय म्हणून तू उगा तिला काय, तू दरवेळेस बघा तुझं नाटकं लावले तो. सासूबाई तुम्ही काय रडताय? काय झालं? कुठं काय नाही झालं. अरे तू घाबरू नको, तू डायरेक्ट मला सांग. ती परत तुला काय बोलणार नाही किंवा काय नाही. तू काय म्हणली ती सांग मला. मी का तू खरं सांगा ना, तुला एका झापडीत मी ही करीन, तुला सांगतोय मी. मी मगाच्यापासून सांगते, मी काही बोललीच नाहीये. अरे, तुम्ही परत का सारखं सारखं तेच बोलताय? नको. अरे माझ्यामुळे तुमचा संसार नको मोडायला. नको तिला काय बोलू. मी राहते इथं, मी एका कोपऱ्यात राहीन. मला काय म्हणते शिळं बघितलं का? पाजून काय म्हणते बघितलं का? काय म्हणते ते बघितलं का? हो त्यांच्या समोर मी साधं तोंड उचलून बोलत सुद्धा नाही. आणि मी कसं मग ती रडती, मग येडी रडती का? मी गोट्यात राहीन, पण तिला काही बोलू नको. मी तुमच्या मदत येणार नाही. सुनबाई मला माफ कर, मी तुला काही वाईट बोलला असेल तर. पण अरे तू कशाला हाताने तीन जुडती हे असलं येतोय ना. अरे तू आहे ना. अरे नको नको नको. मी राहते कुठं तरी जाऊन, पण नका तुम्ही भांडणं करू. अरे नका नाही, ही आहे ना, ही जे लाड करतोय तेवढं म्हणून ही करती, माहितीये का? लाड करतोय म्हणून ही. हा तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच नाही हो. गे बस, नको सांगू मला. तुम्ही सांगा ना, मी काय वागले अरे हिची कोणती गोष्ट करीत नाही मी.
मला माफ कर ग मम्मी, खरंच काय मी सगळं काम करेन पण मला एक टाइम सासू, जेवायला please तुम्ही तुमचे दे. हे नाटकं बंद करायला प्लीज. तुम्ही जे काय ते खरं सांगा ना त्यांना. नको ना तुम्ही आमच्या संसारात हो, असं जा तू करू. तू जा बाबांकडे जा, मी बघतो हिच्याकडे. आणि तू आहे ना तू नीट राहा. काय तुला सांगतोय मी. मी काय नीटच नीटच आहे? राहते. मग कसं काय म्हातारी कसं काय वरडती मग? मला नाही माहिती ते असं का वागताय. जर असंच मला हे करायचं होतं तर मग कशाला आणलं मला इथं? कशाला आणलं म्हणजे? मग तुला मी म्हणलं होतं काय तुला कोणतं काम करायचं नाही, घरातलं काय स्वयंपाक नाही, पाणी नाही, काय कोणतं नाही करायचं. लागली वेळ सांगायला तू आरडान अहो, वरड मी करून. शहराकडची, मला नाही माहिती आहे सगळ्या अरे, पण गोष्टी. मी शिक- लहानपणापासून नाही केले अशी अगं- कामं, पण मी शिकते म्हणलं ना तुम्हाला. अरे मी काय सांगतो तुला ते ऐकून घेशील का नाही तू? तुला कोणती गोष्ट सांगितली मी नाही करायला? तुला म्हणतोय ना प्रेमाने करायचं असलं तर कर, नाही तर करू नको. शिकायला तुला काय रोग येतो का? अहो मग मी शिकते, मी करते, मला जसं होईन तसं. बरं तिकडे पण सासू मला नको असं सांगू. का वागतं मला नाही हा. माहिती. पण मी सगळं प्रयत्न करते ना सगळं शिकून घेण्याचा, तरी सुद्धा हे आशा करताय. यांच्या मनात काहीतरी काळं निळं भरवतायत. जर यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं तर काय करू मी? सगळं घरदार तर सोडून आले, घरचे स्वीकारणार नाही, काहीच नाही. नाही मला ना बाबांसोबत एकदा बोललं पाहिजे. मी बाबांसोबत बोलून क्लिअर करते, तेच काहीतरी मार्ग दाखवते ह्या सगळ्यातून. हां बरोबर आहे, बाबांकडे जाते. काय झालं बा? करड बाबा बरं झालं तुम्ही आलं. काय झालं? काय झालं? बाबा माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करावं. काय म्हणली का तुझी सासू तुला? हा काय झालं? अहो सासूबाई नाटक करतात तो यांच्या समोर. अहो आता रडत होत्या, म्हणत होते मला हिने घराबाहेर ते काढले, सगळ्या गोष्टी सांगत होते त्यांना. म्हणजे तू तुझ्यावर प्रेम करतोय त्याला सांगून काही उपयोग व्हायना. मग तिने इकडं असं काहीतरी उलटा गेम टाकून तुला फसवायचा कार्यक्रम चाललेला दिसतोय. हो ना, तुम्ही बघा ना सासूबाईनं बोलून असं का वागतात त्या. मला माहिती एकदा आल्याची खोड मेल्याशिवाय जाते का? ती बाई ऐकण्यातली का? पण भेऊ नको. मला माहिती आहे त्यांना असं का वाटतंय. एक होईल त्रास देईलच तुला थोडसा ना. तर यार ती काट तुझ्यावर चांगलं प्रेम करत होतं ते आतापर्यंत सांभाळायचं तुला ते. बरोबर आहे, पण शेवटी आई रडली ना हा म्हणून ते. त्याचं मन पलटवण्यासाठी तिने आपलं केला का अंगावा खोटं नाट रडून कडून. म्हणजे त्याला वाटलं आयला आपल्या आईला त्रास द्यायला निघाले, आपण जीव लावतोय. बरोबर, पण बाबा ते आम्ही लव्ह मॅरेज केलं ना, हे आईना आवडलं नाहीये म्हणून असं वागतायत त्या. तिला झक मारायची होती तिकडे, तिच्या भावाची पोरगी करायची होती बघ. हा का? भाऊला तुला फांगा आणि ते काय सांगायचे बरं झालं. ती पोरगी लय डांबरट. आता तिला वाटतं लय जीव लावला असता, पण तिने ना तिला कवाच आतापर्यंत घराच्या बाहेर हाकलल्याची किंवा ती नवऱ्याला घेऊन बाहेर निघाल्याची. हाय मी आहे मस्त, टेन्शन नाही घ्यायची. खाल्लं काही जेवली नाही? चल मला बी भूक लागली, आपण दोघं जण जेऊ. आणि त्या टोनिकेकडे बघू, तुम्ही सांगतो त्याला. आहे काय झालंय? कुठं काय जाते बाबा मी तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला म्हणजे? तीर्थयात्रेला म्हणजे देवाला जाते मी. अरे पण मध्येच असं काय अचानक कुठं निघाली? रडत निघाली का तीर्थयात्रेला? मला सांगायचं ना मग नेमकं कुठं जायचंय काय. अरे तुम्हाला नको झाले असेल तर तसं सांग कर. अरे मग झालंय काय ते तरी सांगा केला का? माझ्या डोक्याला निसता ही झालंय का नाही, वैताग आले म्हणून झालाय निसता. काय वैताग आलाय तुम्हाला? मग काय तर? आलाय तुम्ही वैताग आणून सोडा. काय झालंय मला सांग बरं तू. काय सांगू तुला? मग हा? तू अरे कुठं मी चालली? बोलले तर माझं तोंड दिसतं, तुझा बाप मला बोलतो, तू मला बोलतो. सुनबाईने त्या दिवशी घराच्या बाहेर हाकललं आणि लय दिवस जर मी या घरात राहिले ना, एका दिवशी ती इस टाकून मारून टाकन मला. त्याच्या परिस्थिती मग तू कुठे चालली ती सांग. ही काय याच्यात काय नाही मी जात. काय बघून दे. कपडे कुठे चालले तू? तुम्ही तरी सुखाने राहा. माझं काय आज नाही उद्या, उद्या आहे, आज नाही. तिच्या तर आता माणसे नको तिला बोलू बाबा. अरे गा बस तू. नको जाऊ काय दे हो, मला. काय तू थांब. झालं? तू कुठं निघालीस? थांब. म्हणजे तू इथं राहायची का ती राहायची? तू आधी आहे का ती आधी आहे? काय हो? ही कुठं चालली? मला नाही माहिती. अहो सासूबाई कुठं चालला तुम्ही? कुठं चाललंय सगळं माहिती असून नाही माहिती असलं सर करू नको तू. अहो नाही मी काम करत होते, स्वयंपाक काम करत होते मग ही कुठं चालली? सुनबाई खरंच मी तुझ्या संसारात आता काहीच हो गड्या माणसे मी तुला काय सांगतोय माझं नीट ऐक. माझ्या आईला जर तू वाकडे तिकडे बोलली किंवा काय झालं तर माझ्यासारखं वाईट नाही. तुझ्या माहितीसाठी सांगतो मी. अहो एका शब्दाने मी बोलत नाही त्यांना वाकडं आणि मग ती तिकडं. कसं काय चालली?
मला नाही माहिती. मला माहित नाही. तो माझ्यापाशी राहायचं नाही. तिकडे कुठं जायचंय तिकडे जा. माझ्यापाशी अजिबात राहायचं मी नाही. जाते बाळा. तू शांत बस. तू शांत बस. तू आवाज नको काढू. अहो असं तू कसं हाल. बोलता मला तुम्ही? नको अहो सांगू. तुम्ही मला इथं आणलं, नको- तुम्ही नको- मला कशाला बाहेर काय काढताय? काढ तू? चल मला तुमचं नको. प्रेम आहे चल. माझ्यावर, असं हो नाही तिकडे. करता. अहो, जा तिकडे. पळ. तुम्ही असं कसं बोलू शकता मला? तुम्हाला काहीच नाही वाटत का बोलताना? अहो अरे प्रेम पण- केलं ना तुम्ही माझ्यावरती. अरे हा? आयला काय आता मग केलंय मग आता मरू का मी? मरू म्हणजे? हा? तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलताय? हा? अहो आईसारखा जीव लावते हो मी यांना, पण तरी पण हे असे असं का वागतात मला काही कळतच नाहीये. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येतंय. ती आज घर सोडून चालली. म्हणजे याचा अर्थ तुझे काहीतरी गुण आहे. मला बाकीचं माहित नाही. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं? मग काय आता बघतोय ना ती रडत चालली हे म्हणल्यावर. पाहिलं? मग मी यांच्यासोबत छळ केलेलं पाहिलं का तुम्ही स्वतःच्या डोळ्याने? नाही पाहिलं ना? कशाला तुम्ही भांडणं करता रे? मी झाली म्हातारी अरे ग आता, बाबा मी आहे तू जाते. शांत बस. तुम्ही सुखाने नांदा रे, चांगला संसार तू मला सांगू नको. मला ही घरात ठेवायची नाही. मी तू माझ्या इथे राहू नको बाबा. तुझा मला बाकीच नको सांगू. मी जाते. तुम्ही अरे तू ग बस बाबा. तू कशाला जाते? तू चल हाल नको रे मायापाशी. जा तिकडे. ऐक गं. अहो प्रेम केलं ना हो आपण, आणि तुम्ही असं कसं वागू शकता माझ्यासोबत? तू माझ्या आईचा जीव घेऊन मग मी तुझं पर प्रेम करतो. अरे जा. काय तुझ्या वाचून काय राहिलं नाही. लागली सांगायला माझ्या आईला त्रास करते. तुझं काय घेऊन बसू? ए चल दे इकडे ती. अरे दादा लोक काय म्हणते? काही म्हणू दे मरू दे तिकडे. तू चल घरात पहिली. चल. आईला इकडंच घर म्हणे त्यात इतक्या अडचण काय रे? काय रे? दादा, दादा, काय झालं? अरे बरं झालं तू आला दादा. आपण झालं काय तिथं सांग ना. ते यांनी मला घराबाहेर हाकललं. घराच्या बाहेर काढलं का? पण का? अरे तुला तर माहिती आहे ना, मी लव्ह मॅरेज केलं. तीच तर माती खाल्ली ना. एवढं आम्ही सांगत होतो बाबा आम्ही नको करू नको करू. तुझं प्रेम लय उतू जात होतं त्यावेळेस. आता मर. झाली दादा चूक माझ्याकडून, काय करणार मी? अरे आम्ही लव्ह मॅरेज केलं, पण त्याच्या आईला पण मान्य नव्हतं, आणि त्यांनी खूप त्यांच्या मनामध्ये काळं निळं सगळं भरून टाकलं. अरे त्याच्यामुळं त्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं. नाही नाही तुला पण असंच पाहिजे होतं. पण असं नाही बरं का, तिथं मला जीव लावत नव्हते. अरे आधी जीव लावत होते रे, पण त्याच्यानंतर त्यांना ना काय झालं काय कळानच. सासूबाईंनीच उलट सुलट भरवलं त्यांच्या मनात. सगळे आधी जीवच लावत असतात. जीव लावूनच सगळ्या गोष्टी होत असतात माहिती का? आता आता तसंच तुला जिजून मारणार तिथं. आता तुझं पण लग्न झालं ना. आता टेन्शन घेऊ नको. तिथं नाही, मारायचे तुला. असं नाही होणार रे. तुला माहिती आहे माझे सासरे आहेत ना, ते मला असं कधीच होऊन देणार नाही. लय जीव लावतात लेकी मग सारखं. सासऱ्यांनी अडवलं नाही वय? हा? ते नव्हते ना, त्याच्यामुळे तर सगळं केलं त्यांनी असं. ते असते ना तर असं कधीच होऊन दिलं नसतं. हा, मग मुद्दाम तुझा सासरा बी बाहेर गेलता माहिती का? नाही 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 दादा, असं काय बोलू नको बरं का त्यांना. लय चांगले ते, अरे तुला माहित नाही. लोकांचं खायचं दात वेगळं असतं आणि दाखवायचं वेगळं असतं. आणि तू म्हणते ना सासरा जीव लावतो, तसा सासूला बी जीव लाव. सासू पण जीव लावीन तुला. आणि मी तर तुला काही घरी नेऊ शकत नाही. एक तर बाबांना माहीत नाही मी तुला भेटायला आलोय. मी एक काम करतो, जातो. तू सासूला जीव लाव. आता तुझी भेट झाली. दादा एक काम करते मीच आता. नाही मी तिकडं जात, नाही तुझ्यासोबत येत. त्यापेक्षा काय विहिरीत आहे ना, उडी खाऊन जीवच देते मी माझा. जीव? तू कशाला जीव देती? अरे दादा दुसरा पर्यायच नाही आहे माझ्याकडं. मग काय करू मी? जीवच द्यावं लागेल मला. एक काम कर, मी बोलतो तुझ्या सासऱ्यांना आणि तुझ्या नवऱ्याकडे बी बघतो. त्याची बी मस्तीच उतरवतो. लय मस्ती आली ना त्याला. एक काम कर, तू आता माझ्याबरोबर चल. मी बघतो त्याच्याकडे काय करायचं ते त्याचं. चल. चल, पण जास्त काही बोलू नको बर का. आता बघ मी अशा आनंदात आहे ना, एकदम खुश आहे. मला जे पाहिजे होतं तेच केलं मी. आत्या पण तू एवढी कस काय अक्कल लढवली तिथं? पण आत्या कणाची आहे? असं का नाही खेळ खेळलाय मी. मग काय, अमोल माझ्या बाजूनी आणि ती घराच्या बाहेर.
आता मी एवढं केलंय बाई, पण इथून पुढं तुला काय ते काय बघ तू काय करायचे. ती आहेच, पण तुला तर माहिती ना कशी येते. तू बाई आहेस का कोण आहे? अगं त्याला गोड बोलायचं, म्हणजे कसं त्याला काय खायला आवडते, त्याला म्हणजे त्याच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत ना त्या बनवायच्या, किंवा त्याला जे आवडतंय ते करायचं, आणि जरा नटायचं थाटायचं, त्याच्या मागं पुढं करायचं. अगं बाई माणसाला कसं जाळ्यात, तुला कळत नाही का? अगं आत्या, पण मला एवढं चांगलं बनवता येतं का? तू मला बनवून देत जा. ऐक ना, मी काय म्हणते, तू त्याला विचारायचं, तुला येत नाही ना, मी बनवते ना, तू कशाला काळजी करते. अगं आला. आलात तुम्ही? तू का आले? आले मगाशीच आले. बसा ना, तुम्हीच बाहेर गेलते. नाही मला काम आहे. अरे बस की, सारखं काम आहे बस खाली. का इकडे बसलं असतं काय, टोचलं असतं काय? बसलोय ना इकडं, आई शेजारी बसलोय ना. कुठे गेला होता? गावात गेलतो. हा का? अरे ही आली म्हणती कधी दिवस झाले मी आले, पण अमोल दाजी काय माझ्या संग बोला नाच. काय झालं? बोलतोय की आता मी आत्ताच आलेले बघितले तिला. का? एखादे म्हणले असते मिहुनी आली, पळत पळत गेले असते गावातून, काहीतरी खायला घेऊन आले असते. अरे आणखी तिला काय आवडते सांग, त्याला ते आणतोय. त्यांना माहिती की आवड निवड माझी, तरी पण तसंच करतात ती. का? काय नुसतं विचार की तिला काय पाहिजे. काय नाही बाबा, ती डोक्याला वैताग नसतं. दाजी असं काय करता हो तुम्ही? तुला आता दिसला होय दाजी? इथून मागे दिसत नव्हतं दाजी, आता आली दाजी दाजी करीत. जाऊ दे बाबा. दाजीच्या डोक्यात पडलेत किड. बस शांत. आता तुझ्या डोक्यात किडे पडायला काय झालंय? असंच करतोय बघ. मामा तुम्ही बी आले होय. बसा ना. झालं समाधान. कायच पोरगी हाकलून काय याला सांग समजून यार जरा. मामा त्या सोन्यासारखी सुनला का खुशाला हाकली, काय काय त्याच्यावर आरोप पण काय बायको तो आहे ना. म्हणजे मी खोटं बोलते असं बघितलं का, म्हणून तुला म्हणत होते. आवाज बंद कर ना, तुला बी बाहेर काढी ना, तू असं समजू नको. पोरगी बाहेर काढली म्हणजे मी लय वाघीन झाली. आणलंय हा हाणलंय मारले. अरे तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरले टोन घ्या, ती एकाच दोन सांगतील, तू ऐकतो निघतो काहीतरी करायला. तुम्हाला माहितीये का काय तुम्ही करत होतात का? मागच्या वेळेस त्या रानात तिने तसंच केलं. हा घरी आल्यावर तिने तसंच केलं. हा तसंच केलं. जाऊ दे तुमचं तसं. तुझं कसं चाललंय? माझं बरं आहे, पण मामा तुम्ही आले आले मी भांडायला लागले बाबा. तसं नाही. हे बघ तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलंय लग्नाला. मामा तुझ्या बापाचा फोन आलता, पुरीला एखादं स्थळ बघा म्हणून म्हणून म्हणतो बाकी नाही काय. आत्या मामाला तुम्हाला काही येडबीड लागले का? माझं ऐका तुम्ही. काय न तुझं आणि ह्यांचं काय ऐकू नको बा. ही आहेत ना अशीच आहेत बघ. मी काय म्हणते, काही नको मला काही सांगू नको तुझं बघ. माझं ऐकून तर ऐकून घेत नाही तुम्ही. काहीच नको तुझं, मला ऐकायचं नाही काही सांगू नको. जेवली का खाल्लं का? नाही मामा, पण आता काय म्हणते 2 मिनिटं ऐकून तर घ्या की. तुझ्या आजच्या तुझ्या येऊ शहाणी तसली. चल जेवायचं ना तुला. मामा मी आलो हात पाय धुवून, जीव आपण चल. मामा काय ग तुझं नाव आहे? तुला काय आणायचंय गावातून सांग. आणा की काहीतरी खायला चांगलं चटपट. जातो आधी मी. तुला जिलेबी आवडते ना? जिलेबी घेऊन ये, तिला जिलेबी आवडते. जिलेबी आणतो थोड्या वेळानं, जाऊन आणतो रानातून आपल्या गावात. का आत्ता गेले तर टोचन काय तुम्हाला? अगं तू जेवला नाही, जेवून जाईल ना. अरे मला भूक लागली बाबा. चल जेवाय दे. आई मला जेवायची. चल हे तुला तू चल जेवायला. सांगितलं मामाला सांगते तुझं ते. मामा ऐकून घेतात का माझं? ए अरे तुझ्या काय डोक्यावर परिणाम झाला काय? घाबरले ना? घाबरले ना. इथं माणसाचं बीपी वाढती का? एवढं काय केलं काय? वाघ आलता बाई तुमच्या माग? मी होते. अरे पण अचानक कुठं काय इकडे राहणार काय करते तू? आलते तुमच्या मागच. मला बोलवायचं ना, काय, चिकूच चिकू काढायचे बघायला? होते ना. मग काय करायचं होतं? खायला काढता का इकायला? खायला बघत होतो बाबा, रानात आलो काय कर म्हणून म्हणलं एखादं चिकू बघा. बघा चिकू कसला घेतलाय. पिकलाय हो, खायचं का तुला? नको मला, तुम्हीच खावा. मला तू कुठं कशाला आली दिलाय? म्हणा? कशाला आली म्हणजे यावं नाही का मग मी? नाही ये ना, यायला कुठं नको म्हणलं येतो. होय दाजी, दरी खा. आलं बाय त्या चिकूवर. मी काय म्हणते,
तुम्ही बायकोला कमून हाकलून दिलं? का म्हणजे माझ्या आईला बोलत होती फडाफडा, हात उचलला होता तिने तिच्यावर, म्हातारी निघाली होती तिने रुसून पार. अयो, आणि एवढं करूस तर तुम्ही काय करत होते? आता मी बाहेर गेलो, मी जास्त हात पाय नसतं जागा मोडून टाकलं तिचं. ती बी खरे. मग आता काय परत आणायचं फिरण्याचा विचार? कशाला तसलं आणायचं मोकर, घरच्यांना वैताग देते म्हणलं. आईनीला का माझ्यासाठी 9 महिने 9 दिवस पोटात वागिवलंय मला, आणि ते माझ्या आईला जर त्रास देते तर मी कशाला आणू? हा बरोबर आहे ना ते पण तुमचं. मग दुसऱ्या लग्नाचा विचार काय आहे का नाहीस तुमचं? तू विचारते का मला? चांगला विचारलं तर विचारायचं बी नाही का मी? करायचं बघू आता काय असेल ते असेल. म्हणजे बघायचंय व्हय. मग एवढं दिसत नाही तुम्हाला? काय आव म्हणजे काय चाललंय दोघांचं? काय नाही, चिकू बघत होतो पिकलाय का एखादा. हा का? पिकलेली एक सापडलाय. तू काय करते? काय नाही, आले होते असे रानामध्ये, म्हणलं जरा बघावं काय चालले. तुमच्या दोघांना बघितलं तर आले. आता विचारत होते ना दाजीला जरा काय असंच. अरे तुम्ही स्पष्ट बोला की, असं तुम्ही गुतत काय बोलतात मला तीच कळा नाही नेमकं. ती आली की अशी गुतत बोलती, तू आली की गुतत काहीतरी मला कळून द्या ना. तुला आवडती काही? कोण? हा आवडत होती ना पहिली, आता नाही. आत्या आता काय झालं? ऐक ना, आता तुमचं एवढं एकमेकांचे एवढं जुळतंय, तुम्हाला एकमेक आवडताय, तर मला वाटतं अगं आई, दुसरी पोरी बघूस तरीच्या संग तू लग्न. थांब, माझं लग्न झालंय. तिला काही प्रॉब्लेम नाही ना? कुणाला? तिला हाय का, तुला हाय का तू प्रॉब्लेम? माझ्या डोक्यात दुसरंच काही नकडे भरू आहे. तू लागली सांगायला काही पण मला. तसं नाही. आता तू काय असंच राहणार आहे का? किती दिवस तिची वाट बघणार आहे? हा, चांगलं आहे, किती चांगली, तिच्यापेक्षा तर चांगलीच आहे. आणि तू कशाला उगाचच? नाही हो, मी आणखी डोक्यात काही विचार नाही माझ्या, खरं सांगायचं म्हणजे. एक मग महत्त्वाचं तू असंच राहणार आहेस का? ती बघन बापू आहेत की, बापूला काय, बापू बघून बापू सांगते नाच की काहीतरी. बापूंना काय कळते? तुला मी काय म्हणते अरे अमोल, हा म्हणजे तुला ऐकायचं नाही का माझं? अरे एवढी चांगली बायको भेटणार आहे का तुला परत? का करायचे परत मनाने? नाही बा, परत नाही. आता हो, हात जोडलं म्या, मनाने करून पाहिलं एकदा. जर माझ्या संसारात लागली माती कालवाती, माझ्या देखताच आईला बादा हाणायला लागली, काय उपयोग आहे त्याचा? मग ही नाही का आपली घरातल्या घरात चांगली? आणि तसं बी लग्न तुम्हाला करायचंय, मामाला नाही. हा, मामाचं तुझ्या तर मनात पहिल्यापासूनच होतं ग. आले बाय माझ्यापाशी मग कुणापासून? आत्या. काय काय ए गपरे, आता ती सून होणार आहे माझी, तिला काही बोलायचं नाही. डोक्यावर घे. हा, घेईन डोक्यावर. हा, तुझी सून म्हणली घे डोक्यावर. हा, आहे ना आता हा. तयार? सांगू आपण तुझ्या वडिलांना. बघ किती लाजली बघ. चल आवर रानाचं काम. मी बघतो चिकून येतो घेऊन. ह्यो सासरा आहे तुझा. बरं झालं आला घेऊन. तुम्हाला काय पटतंय का होय? हा येणार होतो न्यायला. हा, तुम्ही आले आणि ती आली, तुम्ही आलात आणि तिला आणली, तेवढंच राहिलं होतं. आता तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही हो? अरे दादा काय बोलतेस तू त्यांना? चुकला असेल समजून घ्यायचं. चुकलं असेल, हे सासरा असला होय तुझा. अरे तोंडावर जरा ताबा ठेव, काही काय बोलतोय? अरे वयाचं तरी भान ठेव. वयात तरी म्हणजे आता तू पलटी मारली का लगेच? अरे तसं नाही दादा, अरे सासरेत नाही बापासारखा जीव लावतात मला. दिसला बापासारखा जीव दिसला. त्याची तरी काय चूक हा? आहे? तुला या लोकांनी त्रासच तेवढा दिला, मग आता एका लेकराला. शब्दाने अडवलं नाही त्यांनी तुला, एका शब्दाने. अरे हो, अरे पण त्यांच्या समोर घडलं तर पाहिजे ना शब्दाने अडवायला. नव्हतो आता मला उशीर झाला यार. काय रे, लयच बोलायला लागला टमाटमा? लय बोलायला लागला. ए, तू कोण? तू ऐ, जास्त बोलू नको. हळू बोला. लय टमाटमा बोलू नको. लय बहिणीच्या पुळक्याचं का? तुझी बहीण कशी टमाटमा. ऐकून घे तुझी बहीण कशी वागली माहितीये का तुला? कशी वागली हा, मला हाणत होती, मारत होती, मला काम सांगत होती. तिचे गुण माहितीये का तुला? तू मी हानीत होता का ती हानीत होती? हा? हा? आला मोठा. ए, त्याला काय गप. बोलायचं नाही. आत्याला तू कोण आहे? मी कोण आहे म्हणजे? हा? अरे शांती का आता? अहो त्याला हाय का बोलण्याचं सुमार? तुम्हाला कसं बोलतोय? तुम्ही नसता त्या लेकराला त्रास हाणलं मारलं हाकललं तर कशाला झाला असता तमाशा? त्याची बहिणी त्याला थोडस तरी माया येईल ना. तुमच्याकडे ना सगळ्यांकडे बघतो, नाही तुम्हाला जेला टाकलं ना तर तिथून पुढं. दाद्या, अमोल, नाही नाही तुम्हाला सगळ्यांना जेला तर टाकतो. ए, काय रे? ए, जास्त फाडफाड करू नको. ए, कोण आहे तू? मार मार. कोण आहे? कोण आहे म्हणजे माहित नाही का तुला कोण आहे? हा? तू कस काय आला तुला इथं? माहित नाही का मी कोण आहे? माझ्या दारात तू आला. तू कस काय आली माझ्या दारात? तुला एकदा सांगितलं होतं ना. ऐक ना का तुझं तोंड हाणू आता. किंवा तुम्हाला बोलतोय का ती सांगा मला पहिले. काय झक मारली तू? काय केलंय मी? कशाला आणली रे तिला तिथून? कुणाला? हिला तिच्या बापाला भावाला विचारलं होतं का आणताना?
तिथं माती खाल्ली म्या आणि मग? ह्यो काय बोलतो नाक तुम्हाला उचलून बोलवतो परत. टाका बोलू नको नाही जेला तर टाकीन सगळ्याला. चल रे जेलन भानगडीन मी आहे ना अजून. तुझ्या बहिणीला आम्ही मानापानानं स्वीकारतो परत. मी आहे ना. नको याडवून करू हा. आणि तुम्हाला हात जोडून सांगतो ते लेकराला घरात घ्या ना. काय एखाद्या लेकरावर अन्याय करू. ह्यो तुम्हाला बोलतोय कस काय अन्यायचा काय संबंध आला त्याने आईला हानीत होती मारित होती तिला कळत तुझ्या नव्हतं आईचा तुला पुळ जास्त कळाला. फाड 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 करू ए, नको. का? तू नीट राहा रे काय झालं मामा काय चाललंय ए तू काय करते इथं अरे दादा मी आलते 2-3 दिवस राहिला. राहायला राहायला आलते का माझा संसार उद्ध्वस्त करायला आली. दाजी तुम्हाला पटतं का ही काय चाललंय तुम्हाला माहिती काय चाललंय तुमच्या मागे काय चाललंय सगळी खोट्या आत्यात या ह्या बिचारी ही माझी सख्खी बहीण जर नसली ना ही कशी ही मला माहिती या दाजी माझ्या आईला बोलायचं ना तुमच्या माहिती सडन तू पण नीट राहा रे दाजी तुम्ही ऐकून घ्या तुम्ही चूक करताय सगळे कळ लावणार ही आत्या या मला सगळं माहिती हिने स्वतः त्या पुरीला हाणलंय आणि स्वतः आरोप घेतलाय हाणलेला तुमच्या डोळ्यात माती टाकती माती एवढं तरी कळलं पाहिजे तर तुम्हाला सांगणार तरी कोण आहे यार तिचे लग्न लावून द्या ना. तुझ्या बापाचा फोन आलता बाळ तिला स्थळ आणि तू आहे पुरी तू हिथं नादवली की अरे 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 काय म्हणजे म्हणा. इथं आता तो हिला ना ठेवलं आल्या काच ह्या आत्यापाशी तुला अरे 4 दिवसात तुला या आत्या घराच्या बाहेर काढीन अरे जसं काय या कसं पोरीला काढलं ना, बोलताय ए बाई कशी तुला काय हात बोलते जोड. मी कशाला काढून तिला बाहेर. आत्या मला माहिती लावा लावायची काही काम करू नको मी तुझ्या पाया पडतो जगून दे तिला सुखानी ह्यांचं लग्न झालेलं ह्यांचा संसार ह्यांना सुखानी करून दे दाजी तुम्हाला आता तरी कळून दे तुम्हाला जर खरं राहायचं असलं ना तुम्ही ह्या बाईपाशी राहू नका तुमचा संसार आहे ना टिकणारच नाही खरंच त्या लायकीची बाया. असं काय बोलतो तुम्ही एवढा संसार केलाय मी. आहे, थांब थांब आहे बापू काय खोटं सांगायचं नाहीत आणि दाजी काय खोटं सांगायचं नाहीत तुम्हाला खरं खरं सांग बरं का एक तर सांगतो इकडे तू ठेव, इथं, इथं, तुला सांगतो ठेव डोक्यावर हात आणि तू सांग हे बरं, काय तू- मी तुला छेळलंय त्रास दिलाय तुला औषध पाजलं. ठेव माझ्या डोक्यात हात म्हणून तिने मला जाच केलाय म्हणून तू खरं सांग ना तू गप्प का बसती ते ना मला माझ्या भावाची पोरगी करायची होती आणि तू लव्ह मॅरेज केलं ना म्हणून तिला हाकल्यासाठी मी एवढी अरे आहे मी आता काय सांगू तुला अरे ती तिचा आई बाप सोडून आलती रे माझ्याकडे हा अरे माझी किती हाऊस मौस झाली अरे का काय तिने तुझ्या लग्नात. माझ्याकडची परिस्थिती नाही बघितली मी कधी तिचा लाड नाही कोणत्या गोष्टीचा केला फक्त तिला एवढंच की काम येत नव्हतं म्हणून ती आलती मग येच ना. तू अन्न खातो अहो बापू आता काय सांगू तुम्हाला तुम्ही पण समजून घ्यायला कमी पडला बरं का. पळून आणली एखादी त्या तिच्या आई बापाला तिनं वाऱ्यावर सोडलं तुझ्या विश्वास ठेवला घेऊन आला आणि इथं तिची हाल द्या लेकराची. हो बापू आता काय सांगू तुम्हाला जर आई समजा माझ्या समोर रडती म्हणलं मला काय वाटणार आहे तुम्ही सांगा बरं. तुझ्या अगोदर मला माहिती नाही कशी मी सांगत होतो ना. म्हणजे तुमचं बरोबर आहे म्हणजे तिचं तुम्हाला मन दिसतंय तिला गप्प काय आता वाटतं ते नको बोलू. दुसरं. आता मला नको काय सांगू. वाटतं ते नाही तुम्हाला वाटत काही. तू लागली सांगायला ती बी शिवाय दिल्या ना ह्या बाईनं तर ही लिकरू आई आई करायचं जवळ जायचं पण नुसती तू साडेबाई ए आणि तिला आहे ना मी एक स्थळ पाहिले. मामा तुम्ही जिथं म्हणता ना तिथं मी पोरगी द्यायला तयार आहे फक्त ही आत्या आहे ना नशीब तुम्ही तिच्यापाशी कसं राहिलात हीच मला कसं तरी वाटतंय मामा काय करतो लोकांसाठी कुठं जगाला तमाशा दाखवतो का. अहो 4 दिवस तिकडे आले ना तरी आईची नाही आजीची ही भांडणं लावी ती त्याच्या पुढे काय सांगू नाही एक काम करू दे तायडे तू माझ्यासोबत घरी कर ह्यांना त्यांच्यासोबत लग्न करायचे कशाला तू घरी कर. नाही रे खरंच 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 नाही मला माफ कर खरंच मला माफ कर नाही नाही मी माझी बहीण आता इथे ठेवू शकत नाही. हे तुझ्या पाया पडतो दादा काय चुकलं असलं तर खरंच मला माफ कर माझ्या आईने तू माझा संसार मोडा निघाली होतीस एक काम कर आता का तर तुझ्या भावाची पोरीसाठी आता येऊन जाऊन नाही ही पोरगी उचलायची आणि तू आपलं तिकडे घर घे एखादं भाड्याने. नाही मी बाहेर राहिलेलं परवडत नको कशाला उगाच आवाज काय करता ताई, तू तू नको ऐक. सोडून जाऊ मला. ह्यांना रूम बघून देतो मामा नको इथं खरंच नाही नको. असं नाही दादा मला एक आईपासून एका मुलाला तोडायचं नाही कवर ग बसाव तुम्ही त्याला सरला का तू ऐक मारून टाकीन बाया तुला एखाद्या मी तिला मी लेकीसारखे वागवून तिला पण तू जाऊ नको बघ सांगते. मामा आम्ही येतो हिला घेऊन जातो आणि तुझा पण गिन्यान गेलंय वय नवरा झाला लोकांचा संसार तोडी ती हे बघा सासूबाई जर तुम्हाला मी या घरात नको असेल तर मी माझ्या भावासोबत जाते निघून. तसं नाही ग माझे डोळे उघड. अरे तसं काय नाही तुम्ही सुखाने राहा आणि तुम्हाला जर इथून पुढे संसार टिकवायचा असलं ना असं ना तर बिचारा मामाचं ऐका तर तुमचा संसार टिकेल तिच्या नागना हाताला लागू तू चल पुढे घरी गेला बघ तुझ्याकडे काय आहे ती हो चुकलंय ना आता माझं का सगळेच मला बोलणार आहे. हर्षलदाजी नसतं आलं तर मला कळायला असतं काय बापूनी सांगतात मी बापूचं मागं टाकीतो काना मागं टाकीतो अरे तुझ्या सुखासाठी ना आनंदासाठीच मी करत होते म्हणलं तुझं दुसरं लग्न झालं की तुला हुंडा येईन गाडी बिडी. तरी म्हणलं ती पोरगी का आणि ती सारखी मामाची पोरगी म्हणून आणि मला त्या दिवशी रानात येऊन मला विचारती लागलं ना रँकीला लय गरम नाही घ्यायचं आता तुम्हाला लेकरांना नाही कळत परिणामाची जाणीव नसते.
हा पण मामा शांत घ्यायचं, थोडस बसायचं, बोलायचं. तुझा राग होता त्यामुळे मला उलट सुलट बोललंय लेकरू. जाऊ दे. मामा तुमची चुकी झाली, माझी चुकी झाली. पण मला सांगा, माझी बहीण आम्हा सगळ्यांना वाईट होऊन आली, आता तिला तरी तुमच्याशिवाय कोणाचा आधार आहे? काय झालं आता ते मी रानात गेलो आणि तिकडंच थांबलो, तो होता हा तमाशा घरी. आता मला माझ्या कुणा बी उशीर झाला, मी यायला पाहिजे होतं ते लेकरासाठी. नाही जमलं आता काय. जा चहा ठेव त्याला, चहा पिऊ आपण सगळे. का थांबतो? खरंच माणूस लय मोठा गुन्हा करतो. त्याला कोंबडी पिंबडी आण राहील लेकरू. खरंच माझ्याकडून लय मोठा गुन्हा झाला. झाला आता इथून पुढे असं करून आम्ही एक जा आता, जाऊ दे. त्या लेकराचं चुकलंय, तुम्हाला नाही विचारलं. एक जा, मग त्या पोरीला बरं वाटतं, बापाला बी सांग. हो, हा, बरं वाटतं. ए, चल. चल, 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 चल. नको रडू तुम्ही